आमच्या छोट्याशा घराची वास्तुशांती 6 जानेवारीला आल्या, त्यामुळे घराची राहिलेली छोटी मोठी कामं जरा वाईस पटापटा उरकून घ्यायची होती. मग आमचं कराडचं किसना ब्लॉगर म्हणलं तर मी असताना घाबरायचं नाही, सगळं काम पूर्ण होणार. मग आता ग्रिल पण बघा कसली भारी बनवून दिल्या. आता ग्रिलचं काम पूर्ण झालं तोपर्यंत ह्यो आला बघा आमच्या गलीत जेसीबीचा छोटा नातू. वास्तुक शांती तोंडावर आलेली तोपर्यंत पाईपलाईन साठी गलीतला रस्ताच उकरला. आता असू दे, काही पर्याय नाही, कारण गावचा विकास पण लय महत्वाचा आहे. पण ड्रायव्हरनं बाकी शब्द दिलाय, तुमच्या वास्तुक शांतीच्या अगोदर सगळं मुजवून टाकणार. मग तोवर संध्याकाळी आमचा राहुल आला लाईट फिटिंग करायला. त्याला सगळं फिटिंग पट्टीमध्ये करायला सांगितलं, पण बोर्ड तेवढं भीतीत आत फिट करायला सांगितलं. राहुलला म्हणलं आता फिटिंगचं काम पूर्ण झालंय, सिलिंगचं काम चालू कर बघू. राहुल म्हणला सिलिंग असं खतरनाक करून देणार का नाही की लोक बघितच बसली पाहिजेत. तवर मग दुसऱ्या दिवशी घराचा दरवाजा बसवायचा होत्यातच. मग काय आपलं कराडचं किसना ब्लॉगर आहेत की प्रत्येक कामात ऑलराऊंडर. कसं आहे माहिती का, किसनाभाऊ मध्ये मी असताना कधी टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काम कसं रमडात करून देणार. तवर आमच्या किसनाभाऊना जीवाला जीव देणारे मित्र पण कामाला हातभार लावाय हजर झालं. तर बघा कसं आहे माहिती का, घराच्या कामासाठी किसनाभाऊनी त्यांच्या मित्रांनी का नाही मला भरपूर मदत केली.